काय करायचं मी सांगतो आजच पाठवलंय तुम्ही परवा झालं काल एफआयआर झाला एफआयआर करायला काहीच हरकत नाही तुम्ही फोनवर येता बोलू मी निवांत बसतो प्रतिबंधात्मक खबरदार येऊन याच्या जीवाला धोका त्याला ताब्यात घ्या अगोदर न्यायकोर्टाला ताब्यात घेतला पाहिजे आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बसायची सवय झाली असं कार्यकर्ते नाही करायचं तोपर्यंत उठायचं नाही तुम्ही दुसऱ्या गुन्हा दाखल का कशा जाणार नाही एवढे लोक इथे थांबणार आहेत तुम्ही बोलून परत आहे तुमच्या दारात वाचन तुम्हाला मान्य आहे का बघा साहेब काय माहिती आहे एवढं रागात बघायचं कारण नाही रागात नाही बघत अजिबात नाही हे पोरग बघा रागाची ताकद बघा वजन बघा रागात बघायचं काहीच कारण बिलकुल नाही. एवढा वेळ नाही काही नाही सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुन्हा दाखल तुमच्यावर करताना रागायचं नाही कारण तुमच्या रागायचं काही कारण बरोबर मी का रागवणार तुम्ही काय अडचण काय तुम्ही सांगा ऐका कायदेशीर सल्ला मागवलेला आहे तो आल्यानंतर काय ते कायदेशीर सल्ला याच्यावर कायदेशीर सल्ल्याने होतील असं घ्यायचं कोल्हापुरात सगळ्या केसेस कायदेशीर सल्ल्याने चांगलं कल्पना आहे ना तुमची आम्ही सॅल्यूट करतो इतकी छान कल्पना आहे ना स्पेशल ट्रीटमेंट दिली झाली तुम्ही सांगा गृहमंत्र्यांचा दबाव तुमच्या समोर सांगा हे स्पष्ट करा जनतेसमोर हे अजिबात चालणार नाही. चव्हाण साहेब मला एक गोष्ट बोलायची आहे की ज्या वेळेला काही मुलं युवक वगैरे तयार करतात काही गुन्हेगारीची भाषा त्यामध्ये बोलतात त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या तासाला लगेच त्यांना पोलिसला घेणार चांगली गोष्ट आहे तिला वाईट नाही आहे. आपल्या पोलिसांचं अमेरिकेमध्ये एक वेळा कौतुक झालंय की महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी अशा पद्धतीने आहे म्हणून आज आपलं महाराष्ट्र सरकार म्हणते की लाडक्या बहिणी आणि आज त्या बहिणीबद्दल आई बहिणी काढलं जाते आणि तुम्ही गुन्हा का दाखल करून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेच गुन्हे तुम्ही असं 2-2 दिवसाला 3-3 दिवसाला गुन्हा दाखल करून घेताय काय सगळ्याच गुन्ह्यामध्ये तुम्ही अभिप्राय घेऊन गुन्हा दाखल करून घेता काय याचं उत्तर या पानसरे प्रेमींना द्या. आणि जो व्यक्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल पानसरेंच्या बद्दल बोलतोय त्याला पण असंच सोडायचं काही तुम्ही उत्तर द्या आम्हाला. आम्ही एक समाजप्रेमी शिवप्रेमी म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो साहेब तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या. साहेब प्रत्येक गोष्टीत अभिप्रायाची गरज नाही आम्ही काय केलंय ते सांगा आम्हाला. स्पेशल ट्रीटमेंट का एक्स्ट्राऑर्डिनरी ट्रीटमेंट का एक मिनिट तुम्ही ते पत्र जे अभिप्राय मागितलं त्याच्या विरोधामध्ये तुम्ही अभिप्राय मागितला ते लिहिलं का तुम्ही का बोलते कशाला अभिप्राय पाहिजे चव्हाण साहेब सुशांत साहेब तेवढं सांगा नका बोलू अंदाजे विचारा ना इंग्लिश मीडियमवर काम करतात मी काय म्हणतो तुमचे जे लिगल ऑफिसर फोन करून विचारायचं होत नाही ऑपरेटिव्ह ऑर्डर होते ना तोडकर साहेब एका वेळी चव्हाण साहेब तुम्ही म्हणताय एनसीए वकील साहेब आले ते तुम्हाला पटवून सांगतात की कशा पद्धतीचा हा एफआयआर कॉग्निजेबल सल्ला घ्यायचा सगळे गुन्हे एनसीए प्राथमिक स्वरूपात काय प्राथमिक कसलं स्वरूप आहे वकील साहेब आले तर त्यांची भूमिका आपल्याकडे देखील विधी अधिकारी आहे साहेब. माझी माहिती अशी आहे की आपण विधी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेला आहात. विधी अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इट इज मोबाईल येतो ध्रुवा मागे सर whatever information I have received from my resources and just submitting before that the offence is not NC at all. It would be a cognizable offence and the FIR should be filed as early as possible because it's nothing but a serious offence happened in Maharashtra, sir. अशा पद्धतीने माझी माहिती अशी आहे साहेब की आपली यंत्रणा जी आहे विधी अधिकाऱ्यांशी बोललेली आहे सरकारी वकिलांशी बोललेले आहे जे सेक्शन्स आहेत ते सुद्धा साहेब आपल्याकडे आलेले आहेत
मग एवढा विलंब होता. आणि आपण जर का अशा पद्धतीने सांगत असाल, पानसरे साहेब हे आमच्या पश्चिम महाराष्ट्राची शान आहे साहेब. आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यक्ती जर का तिथं बसून जर का पानसरे साहेबांच्या बरोबर बोलत असेल तर हे कोल्हापूरकर कधीही सहन करून घेणार नाहीत. इव्हन सर कायद्याच्या भाषेत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा बोलले साहेब. एका जातीचा उल्लेख केलाय त्यांनी, ब्राह्मण होता का मराठी होता का अशा पद्धतीने बोलले. 2 जातीमध्ये ते निर्माणाचं काम केलेलं आहे साहेब त्यांनी. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये आमचं सगळं सांगणं आहे की एवढी सगळी लोकसाहेब आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स रजिस्टर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. बरोबर पानसरेंना, आणि तरी पण तुम्ही म्हणता एनसी स्वरूपात आहे. काय करायला पाहिजे तुम्हाला? काय करायला पाहिजे? ते गायकवाडच्या ऐवजी तुम्हाला ओढून काढायला पाहिजे, आहे की नाही? नाही, हे बघा, हे चुकीचं आहे. नाही म्हणजे काय, अहो हे काय आहे? हरामखोर म्हटलं तो पानसरेंना. आम्हाला काय लाज आहे की नाही? पानसरेने एवढं बोलल्यानंतर हा अधिकारी म्हणतो, अहो अधिकारी म्हणतो की एनसी स्वरूपात आहे. सकाळी तुम्ही जे पत्र तुम्ही जे इंजिनला कोणा लिहिलं पत्र, ते पत्र आम्हाला बघता येईल आणि त्यांचं काय म्हणणं आलं कधी राजाराम पोलिसांनी यांच्या तक्रार अर्जावर सरकारी अभियंत्यांचं मत मागवल्याचं पत्र रोहित पवार जायचं का त्यांच्यावर कोल्हापूरलाच बसतो विचारा की ते सगळेच जाऊ नको, सोपं होईल ना. सर याच्यामध्ये सगळे मुद्दे नाही आहेत. आम्ही 21 मुद्दे दिले. आणि ते दाखवा, मीडियासमोर दाखवा, ते दिसू द्या. हे आहे ना, हे पत्र द्या. हे जे असं आहे ना, तुम्ही आता निर्णय देऊन टाकला सगळे एनसीआय म्हणून. म्हणजे हे काय चाललेलं आहे? म्हणजे कोर्टात कशाला तुम्हीच निर्णय देऊन टाका ना. मलाही कळत नाही सलवार कशात घालायची असं वाक्य आहे त्याच्यात. अजून काय पाहिजे? घालायची नाही, येऊन घालतो. नाही, हे म्हणजे शेवटचा पर्याय नाही. दादांनी जसं केलं होतं ना तसे कर्नाटकात जाऊन आपण आणि ही तुमची लाच आहे, लाच. जर का आम्ही एफआयआर कर्नाटकात केली ना, कर्नाटकात 100% एफआयआर होणार आणि त्याच्यामध्ये तुमचं 0 एफआयआर ती इथंच येणार. त्याच्यामध्ये तुमची लाच आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमची जर काय पोलीस डिपार्टमेंटची लाच तुम्हाला घालवायची नसेल तर ती एनसीला एफआयआर करून घ्या. तुम्ही फसवू नका आम्हाला. आम्ही असे फसणारे कार्यकर्ते नाही होत. आम्ही पानसऱ्यांच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे कुठल्या धमक्यांना घाबरणार नाही. अहो एका वेटरला मारलेला त्यांनी, त्यावेळेला असंच झालं. त्याच्यावरती कोणी काय तक्रार केली नाही म्हणून आता आम्ही तक्रार करतोय. अहो तो सुप्रीम कोर्टाचा लॉ आहे त्या याच्यामध्ये, ते लक्ष्मी केसमध्ये, की जर काही कोणीही एफआयआर नोंदवायला आला तर त्याची तक्रार घ्यावी. आता त्याचं दुसरं तुम्ही काढलं की एनसी काय तुम्ही